औरंगाबाद लोकसभेचे नूतन खासदार संदीपान भुमरे हे एक तिरंगी लढतीमध्ये आता या औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असलं तरी निवडणूक आयोगाकडे त्यांनी औरंगाबाद असंच अद्यापर्यंत ठेवलेलं आहे। तर या औरंगाबाद मतदारसंघात किंवा छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये ही निवडणुकीची जी लढत झाली ती तिरंगी लढत आणि ह्या तिरंगी लढतीमध्ये चंद्रकांत खैरे यांना 2,93,450 मतं मिळाली। इम्तियाज जलील यांना 3,41,480 मतं मिळाली आणि संदीपान भुमरे शिंदे शिवसेना यांना 4,76,130 मतं मिळाली। या मतदारसंघात उमेदवार होते 37 आणि 1,34,650 मतांनी यांचा विजय झाला। वाटलं नव्हतं, लोक म्हटले चंद्रकांत खैरे निवडून येतील, लोक म्हटले इम्तियाज जलील निवडून येतील, परंतु तसं काही घडलं नाही आहे। कारण येथे हे डॉग हॉर्स म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम केलेलं असल्यामुळं यांना औरंगाबाद पश्चिममध्ये 95,586 मतं मिळाली, गंगापूरला 94,419 मतं मिळाली, वैजापूरला 93,231 मतं मिळाली आणि पोस्टल 1996 मतं मिळाली। तर ह्या 3-4 मतदारसंघामधून यांनी चांगल्या पद्धतीचे मतदान आपल्याकडे केलेले आहे। या मतदारसंघामध्ये कन्नड, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य, गंगापूर आणि वैजापूर हे मतदारसंघ येतात। आता या संदर्भामध्ये या संदीपान यांचे वडील आसाराम सजेराव भुमरे हे आहेत आणि संदीपान भुमरे यांचा जन्म 13 जुलै 1963ला झालेला आहे आणि पैठण तालुक्यातील पाचोड बुद्रुक येथे झालेलं आहे। त्यांचं शिक्षण 10वी, त्यानंतर 81ला 11वी पास वी प्रतिष्ठान कॉलेज पैठण येथे 1981ला त्यांनी केलं। त्यांना एक मुलगा व 2 मुले आहेत आणि शेती हा त्यांचा एक व्यवसाय आहे। पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये ते स्लीप बॉय म्हणून होते। त्यानंतर पुढे त्याच कारखान्याचे चेअरमन झाले। 1988ला पाचोड येथे शिवसेना त्यांनी शाखा स्थापन केली आणि 1989ला पाचोड ग्रामपंचायतीचे सदस्य झाले। नंतर 1992ला पंचायत समितीचे पैठण पंचायत समितीचे उपसभापती झाले। 93ला संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक झाले आणि 1995ला त्यांना उमेदवारी मिळाली। मग 1995 विधानसभेची 1995, 99, 2004ला ते 3दा निवडून आले। नंतर 2009ला राष्ट्रवादीचे संजय वाकचौरे विजय झाले। नंतर 2014, 2019 आणि भुमरे हे पैठण मतदारसंघात विजय झाले आणि रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला जाऊन जाणं आणि पराभवाचं विजयाचं सुखदुःख न करणं आणि सर्वसामान्य लोकांचं एक सर्वसामान्य लोकांना मदत करणं हे त्यांचा स्थायीभाव आहे। त्यांना आपल्या श्रीमंतीचा गर्व नाही आणि गरिबीची त्यांना जाण आहे। त्यामुळं लोकांमध्ये त्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं एक छवी किंवा छाप चांगल्या पद्धतीची पडलेली आहे। त्यामधून लोकांचे विकास कामं करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहणार आहेत। आता या भागामध्ये जे काम आहे ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, त्यानंतर रस्त्याचा प्रश्न आहे, लोकांच्या शेतकऱ्यांच्या विविध भागातले किंवा शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहे, शेतमालाला भाव मिळवणं किंवा एकंदरीत पिकांचं अनुदान देणं किंवा एक पीक विमा किंवा बियाण्याच्या संदर्भामध्ये असे अनेक जे कामं असतात ते करण्यासाठी ते तत्पर राहणार आहेत। कारण या मतदारसंघामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी आता योग्य तो आपल्याला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे।
आणि याच्या माध्यमातून सर्व आमदाराला हाताशी धरून आणि सर्व जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना हाताशी धरून गावोगावी जाऊन प्रत्येक खेड्यातील ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या योजना सुरू करण्यासाठी, मग ते संजय गांधी निराधार असतील किंवा आता जी नवीन योजना सुरू केल्या त्या योजना असतील, काही लाडकी बहीण किंवा इतर काही योजना, त्या सर्व योजना तयार करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतील असा यामध्ये भाग आहे. आमचं ATM न्यूज वर्ल्ड चॅनल सर्वत्र महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सर्व बघितलं जातं. तर या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि या चॅनलला शेअर करा, कारण या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य लोकांची बाजू सोडवण्यासाठी सदोदित प्रयत्नशील राहत आहोत. आणि हे जे नेते आहेत, या नेत्यांच्या मुलाखती, यांचा परिचय आणि यांच्या संदर्भामध्ये लोकांचा विकास कसा होईल किंवा सर्वसामान्य लोकांचं जीवन कसे सुधरेल यासाठी हे प्रयत्न करीत आहोत. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड हे चॅनल संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात, विशेषतः महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आणि हे चॅनल बघून लोक सबस्क्राईब करतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हे चॅनलचे व्हिडिओ जास्त बघून शेअर करा आपल्या मित्रमंडळींना, कारण या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही लोकसभेच्या खासदारांचा, भारतातील लोकसभेच्या खासदारांचा, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील, की जे टॅलेंटेड आहेत, जे खूप कामाचे आहेत आणि ज्यांनी चांगल्याच पद्धतीचे काम करणारे आहेत आणि जे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी लाखाच्या वर मतांनी ज्यांनी निवडून दिलेला आहे, अशा काही लोकांना, किंवा जे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत अशा सर्व लोकांचा परिचय, तसंच एकंदरीत राजकीय परिस्थिती आणि एक महत्त्वाच्या काही घडामोडी गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर मांडण्याचा सदोदित प्रयत्न करत आहोत. कारण एकाच ठिकाणी तुम्हाला इतक्या सर्व आमदार, खासदार किंवा एक मंत्री या सर्वांची माहिती मिळणं सहजासहजी शक्य होत नाही. कारण दैनिक जे लोक असतात ते तत्कालिक बातम्या लावून आपलं एक कर्तव्य पार पाडत असतात आणि त्या बातम्या कालच्या बातम्या उद्या शेळ्या होत असतात. त्यामुळं आमचा हा जो एक चॅनल आहे हा एव्हरग्रीन चॅनल आहे आणि यामध्ये कायमस्वरूपी हे व्हिडिओ कायमस्वरूपी आपल्याला लक्षात राहतील अशा पद्धतीचे आहे. आणि एक संदर्भ, या व्हिडिओचा संदर्भ म्हणूनही आपण एक त्याचा उपयोग करू शकता. कारण ही माहिती अत्यंत प्रयासाने खूप त्यामध्ये प्रयास करून आम्ही मिळवत असतो आणि ही माहिती मिळवल्यानंतर आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आमचा जो प्रयत्न आहे तो अनेक लोकांनी स्तुत्य व चॅनलला सबस्क्राईब व शेअर करून चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात असे सांगितलेले आहे. आता आपणही या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून व चॅनल बघून चॅनलला जास्त आपल्या मित्रमंडळासमोर पर्यंत सबस्क्राईब व शेअर करून एक या चॅनलचं एक लौकिक किंवा एक कीर्ती म्हणू आपण, ती सदोदित वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत. आपणास एक चांगल्या पद्धतीचं जे कंटेंट आहे ते देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि की जे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहील, आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडेल अशा पद्धतीचे जे यामध्ये विषय असतात ते आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. तर या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण लाखोच्या संख्येने लोक हे चॅनल बघत असतात. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.